तुमचं ब्रह्मदेव सत्यवान वाघमारे. कुठे राहताय वाघमारे भाऊ ना? मोडलिंगला राहतोय. काय अडचण होती बाळांची? ह्या बाळांची चालत नाहीत, बोलत नाहीत आणि रडायचे लय. म्हणजे कसं? किरकिर करायचे, रात्रभर पण झोपू देत नव्हते. बर. सारखे रडायचे पण आणि पण रात्रीचं आता झोपतेत शांत शांत झोपतेत. समज वाढली, त्यांना समजायला लागले, कळायला लागले पहिल्यापेक्षा. पहिलं फक्त बसूनच होतं, आता गुडघ्यावर उभारतात. परत ह्या पुरीला पण कळायला लागले, आई पप्पा कळायला लागले. पहिलं नव्हतं कळत एवढं, काहीच कळत नव्हतं पहिलं, फक्त झोपूनच होते. हो का? काय नाव हिचं? ते कीर्ती. आता झोपायला लागली. झोपली का? झोपली, आता झोपायला लागलं तर उठवले तर रडते परत. होय ना? तुम्हाला काय वाटतं कीर्तीमध्ये फरक? आता तिला लय फरक पडलाय, असं म्हणजे कळायला लागलंय. आधी लय किरकिर करायची, आता कमी आली. आणि तिला मी आता जास्त कळायला लागले. बाहेर चाललं का नाही असं हट्टीपणा करते, मला पण घेऊन चल. आधी कळत नव्हतं तिला काय, म्हणजे फरक पडत नव्हतं मी घरात आहे का नाही, असं काय वाटत नव्हतं तिला. आता लय फरक पडलाय तिला पहिल्यापेक्षा जास्त. छान वाटतंय? छान वाटतंय. तुमच्याकडे किती मुलं आहेत अशी? 3 मुलं आहेत तीन मुलं आहेत आमच्याकडे असे. लोक एक मुलगा असला तर कटाळतो, हा आता दुसरा. ह्याच्यात काय त्रास? त्याच्यात आता सुधारणा झाली भरपूर, त्याला पण समजायला लागले. काय समजत नव्हतं, आता गुडघ्यावर उभारतोय. भूक लागली, आता पहिलं तर काय बोलत नव्हतं काहीच. आता चहा प्यायच्या वेळेस चहा तरी करतो. आता चहा म्हणताय, असं त्याला राग आला की जा जा असं म्हणताय ते. म्हणजे वाचा फुटली? हा, आता म्हणजे चहा प्यायचा टायमिंग झाला का नाही असं चहा म्हणताय. आणि कोण असं घरात आला, त्याला राग आला, त्याला म्हणताय जा जा. म्हणजे नुसते आपल्या औषधाने? हा, औषधाने. आधी काय त्याला एवढं कळत नव्हतं. कुठली औषधं घेतली तुम्ही? ही होमिओपॅथिकच्या औषधाने त्याला फरक पडला. पण ह्या बारक्या गोळ्यावर तर लोकांचा विश्वास बसत नाही. आम्हाला पण आधी विश्वास बसला नव्हता पहिल्यांदा आल्यावर. कसं वाटत होतं तुम्हाला आल्यावर? मला पण वाटत होतं असं दुसऱ्या डॉक्टर सारखं होणार. सगळी चौकशी करणार, विचारणार की कसं झालं, काय झालं, की कागदपत्र मागणार, पहिली फाईल द्या, असं तसं. पण परत काय फरकच पडला नाही. आधी लय ठिकाणी धावले, भरपूर ठिकाणी धावले. पण आता इथं 15 दुसरा महिना आहे. फरक दाखवला आम्हाला. दुसरा महिना आहे, दुसऱ्या वेळेस आलोय, पण फरक आहे. 15 दिवसात फरक. फक्त 15 दिवसात? 15 दिवस. लोक तर म्हणतात ह्या गोळ्याला लय उशीर लागतो. नाही, आम्हाला तर 15 दिवसात जाणवला. पहिल्या वेळेस पडला, पहिल्यांदाच आम्हाला पहिल्याच खेपेत त्यांना फरक पडला. काय खेपत फरक पडला? म्हणजे कळायला लागलं त्यांना जास्त. आता तब्येती पण सुधारलेत ना, जेवण सारखं करायला. आता पहिलं बळबळ चारायला लागायचं, उलट्या काढायचे. आता जेवण दे म्हणून रडते ते. जेवण द्या म्हणून रडते त्या. लोकांकडे एक पोरगा असलं ना खचून जातात, है का नाही? किंवा ते म्हणतात की आता ह्याला खूप पैसे लागतात. जे खचून गेलेली बाळ आहेत, की जे गरीब लोक आहेत, म्हणजे मोलमजुरी करून खातात, आणि ज्यांच्याकडे असं बाळ असेल, तुमच्याकडे तर 3 आहेत ना? आम्ही पण लय गरीब आहे ना, आहे का नाही? आम्ही पण मजुरी करूनच खातो ना. काय तुम्ही मजुरी करताय? कलर्स काम करतो, पेंटिंगचं. होय का नाही? आणि ताई तू काय काम करते? मी घरी बसून लेकरं सांभाळते. तू ही 3 पोरं सांभाळते ताई. तर जे असे जे मोलमजुरी करणारे जे पेशंट आहेत, त्यांच्याकडे असं बाळ आहे, चालत नाही, बोलत नाही, त्यांना तुमच्या अनुभवातनं काय सांगाल की मी किती पैसे घेतोय, काय सर्व्हिस करतोय, काय तुम्ही निरोप द्यायचा म्हणा? ते पण एकदम कमी आहे आणि दवाखाना 1 नंबर आहे, डॉक्टर पण 1 नंबर आहेत. आणि जर सगळीकडे बघून तुम्हाला फरक पडला नसेल तर ह्या दवाखान्यात या, शिंदे होमिओपॅथिक. पडतोय फरक? हा, फरक 100% पडणार. फक्त काय केलं पाहिजे ताई? काळजीनं गोळ्या सकाळ संध्याकाळ चालले पाहिजे. दुसरं काय करतोय आपण? दुसरं कायच नाही. कुठल्या चाचण्या केल्या, कुठनं बाहेर औषधं दिली? काय सुद्धा नाही तसलं, फक्त गोळ्या देतोय. लय फी घेतोय मी? नाही, माझं फीवर लय ध्यान आहे का पेशंट नीट करण्यावर ध्यान आहे? पेशंटवर ध्यान आहे, फीवर अजिबात ध्यान नाही. मी आधी हेच विचारलेलं फोन करून, सर आमची परिस्थिती लय वाईट आहे आणि फी किती असेल तुमची? तुम्ही सांगितलं फीची काय काळजी करू नका, लेकरं घेऊन या तुम्ही, तुम्हाला सगळ्यात कमी फी घेऊ. छान वाटतंय ना? छान वाटतंय. आता दुसऱ्या कुठल्या दवाखान्यात जावं, काय तर औषधं द्यावं असं काय वाटतंय का? नाही आता अजिबात नाही कुठल्या दवाखान्यात.
कुणी सांगितलं फुकाट देतो काय करतो अजिबात नाही. आता वाटतं का? नाही, आता तुमच्यापाशीच नीट होते पूर्ण. आता किती दिवसात पूर्ण नीट होतील असं वाटतंय? आता ह्या सुधारणेवरनं किती दिवसात फरक आहे ही सगळा? आता दुसरा महिना आहे. दुसऱ्या महिन्यात एवढा फरक आहे. हा. तुम्हाला काय वाटतं किती दिवसात ही पोरं सगळी नीट होतील पूर्ण नीट? हा, वर्षात तर नीट होते ते. मग आता वाटतंय का दुसरं काय करावं म्हणून? नाही, नाही काय वाटत आता. मग जी वैतागलेली लोक आहेत ती त्यांना काय सांगचाल ताई तुम्ही? वैतागलेल्या आईला काय सांगचाल तुम्ही? शिंदे होमिओपॅथिकचं औषध चालू करा, तिथं 100% फरक पडतोय. ओके दादा, तुम्ही काय सांगचाल? मी पण तेच सांगेन. हा. अकलूजला या शिंदे होमिओपॅथिक. मी पण आमच्या बाजारामध्ये, गुरांच्या बाजारामध्ये रिक्षा आलते, त्या रिक्षावरचा नंबर बघून कॉल केलता आणि आलो इथे परत. क्या बात आहे, मस्त.